महाराष्ट्रात माणसाला बर्ड फ्लूची लागण, आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर। महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक भागात बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडत आहेत। कोंबड्यांबरोबर कावळ्याला देखील बर्ड फ्लू झाल्याची माहिती समोर येते आहे। तसेच धाराशिव जिल्ह्यातील एका व्यक्तीला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे राज्यात चिंता व्यक्त करण्यात येत होती। मात्र या सगळ्या प्रकरणावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। कावळ्याला बर्ड फ्लू झाल्यानं आम्ही ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे। मात्र कोणत्याही व्यक्तीला ही लागण झालेली नाही। संबंधित व्यक्तीला बर्ड फ्लू झालाय अशी स्पष्टता नाही। मात्र खबरदारी म्हणून चिकन शॉप्स बंद केलेले आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत। आधी व्यसन असल्यास कॅन्सर व्हायचा, मात्र अलीकडे लहानग्यांना सुद्धा ही कॅन्सरची लागण होत आहे आणि ही बाब अतिशय चिंताजनक आहे। भविष्याचा धोका पाहता आम्ही कॅन्सरच्या मोफत लस देण्याचा विचार करतो आहे असंही आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ढोकी गावात माणसाला बर्ड फ्लू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। लागण झालेल्या संशयित व्यक्ती हा मांस विक्रेता असल्याचं समोर आलं होतं। मागील काही दिवसांपासून ही व्यक्ती तापाने फणफणत होती। ताप कमी होत नसल्याने आरोग्य विभागाने त्याचा स्वॅब घेतला। स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेला आहे। विदर्भामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कावळ्यांना झालेल्या बर्ड फ्लूमुळे आम्ही काळजी घेतोय। तो संबंधित जी व्यक्ती आहे त्याला बर्ड फ्लू झाला याच्याबद्दलची स्पष्टता नाही। आम्ही NIV त्याचे रिपोर्ट्स पाठवलेत, परंतु काळजी घेऊन आपण चिकनची दुकानं बंद केलेली आहेत। कॅन्सरचं प्रमाण वाढलं। आता म्हणाले की आमची नियोजन आहे की जी लस येते ते महिला आणि तरुणांना राज्यात देणार आहे। प्रमाण किती वाढलं तुम्ही म्हणाल? सद्यस्थितीमध्ये एकूणच सगळ्या जीवनशैली बदलल्यामुळं, लाईफस्टाईलमुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।